लक्ष्मी माता फार चंचल आहे. लक्ष्मी माता प्रत्येक घरी जाते, पण प्रत्येक घरामध्ये टिकत नाही, राहत नाही व वास्तव्य करत नाही. तर का लक्ष्मी मातेला जे घर आवडते त्याच घरामध्ये ती नेहमी वास्तव्य करते. ज्या घरामध्ये अस्वच्छता व घाण असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही टिकत नाही. प्रत्येक माणसाला काही ना काही घाणेरड्या सवयी असतात. त्या घाणेरड्या सवयींमुळे लक्ष्मी मातेचा आपल्या घरामध्ये कोप होतो व लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून जाते व आपल्याला कायमस्वरूपी पैशाची अडचण भासते व आपण भिकेला लागतो. आपले घर दारिद्र्य होते. दारिद्र्य आपल्या घराच्या वाट्याला येते. लक्ष्मी माता निघून गेल्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी नेहमी वास करते. तर कोणत्या अशा आपल्याला घाणेरड्या सवयी आहेत, त्या सवयींमुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता टिकत नाही, त्याच सवयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याकडे असणारे पाकिट व आपल्याकडे असणारे पैसे नेहमी अस्ताव्यस्त कुठेही इकडे तिकडे ठेवून देणे. पैसा किंवा सोने हे तिजोरीत न ठेवता चुकीच्या ठिकाणी ठेवणे. लोकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणे व कोणाची उसने घेतलेले पैसे तेही वेळेवर न देणे. फार कष्ट न करता लवकर श्रीमंत होण्याची अपेक्षा ठेवणे. आपल्याकडे पैसे असून देखील लोकांना दानधर्म न करणे. इतर कोणाच्या हक्काचे वाट्याला जे काही आले असेल त्यामध्ये आपला वाटा मागणे. घरामध्ये चोरी करणे किंवा इतरांची फसवणूक करून पैसे मिळवणे. कष्ट न करता आयते पैसे येण्याची कायमस्वरूपी अपेक्षा ठेवणे किंवा सुख मिळवण्याची अपेक्षा करणे. गरज नसताना पैशांचा विनाकारण वापर करणे. पैशांचा फक्त देखाव्यासाठी व प्रदर्शनासाठी वापर करणे. माणसाला असणाऱ्या व्यसनासाठी म्हणजेच दारू, जुगार, पैसा या व्यसनांवरती जास्त खर्च करणे. काही माणसं जीवनामध्ये पॉझिटिव्ह बोलतच नाही, नेहमी तक्रारी करत असतात किंवा नकारात्मक बोलत असतात. अशा व्यक्तींकडे माता लक्ष्मी टिकत नाही. एखाद्याला यश मिळाले तर त्या यशामध्ये सामील न होता, त्यांना आनंद न होता त्याच यशावर नकारात्मक बोलणे. मनामध्ये नेहमी चिंता, भीती आणि असंतोष ठेवणे. आपल्या रागावर किंवा मनावर नियंत्रण न ठेवणे. आपल्याला दिलेल्या वेळेचा अपव्यय करणे. आपल्याला दिलेल्या कामामध्ये नेहमी आळस ठेवणे व कामं देखील वेळेवर न करणे. नेहमी खोटे बोलणे व खोटे सांगून समोरच्या माणसाचा गैरफायदा घेणे. एखाद्या माणसाने परोपकार केले तर त्याची कृतज्ञता न बाळगणे. आपल्यापेक्षा मोठी माणसे, आजी, आजोबा किंवा इतर शेजारी पाजारी यांचा सतत अपमान करणे. स्वतःच्या कामावर कधीही श्रद्धा न ठेवणे व स्वतःचे काम प्रामाणिकपणे न करणे. इतरांच्या कामामध्ये जास्त लक्ष घालणे. घर नेहमी अस्वच्छ व घाण ठेवणे. घरामध्ये तुटलेले, विळे पडलेली भांडी, जुने कपडे, तुटलेले फर्निचर व तुटलेला आरसा घरात ठेवणे व तेच पुन्हा पुन्हा वापरणे. आपल्या घरातील प्रत्येक कोपरे, कानाकोपरे, देवघर किंवा इतर खोल्यांमध्ये किंवा स्वयंपाक खोल्यांमध्ये घाण ठेवणे. घरातील जाळे जळमटे तसेच ठेवणे. घरामध्ये कोळ्यांनी घर विणून देणे. ते वेळेस साफ न करणे व धूळ साचून ठेवणे. देवघराजवळ कचरा साठवून ठेवणे. घरामध्ये सतत आरडाओरडा, भांडणे आणि वादविवाद व मोठ्याने बोलणे व ओरडणे. घरामधील देवाच्या जवळचे दिवा कायमस्वरूपी विझलेला ठेवणे. विशेषतः संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती न करणे. मुख्य दरवाजा हा तुटलेला असणे. घरामध्ये ओलावा येणारे, दुर्गंधी येणारे व तुटलेले फर्निचर कधीच साठवून ठेवू नये. देवघरामध्ये जुनी फुले ठेवणे, तुटलेल्या मूर्ती ठेवणे व सुकलेल्या माळा ठेवणे. देवाचे नामस्मरण न करणे. तसेच रोजची पूजा रोज न करणे. दररोज संध्याकाळी लक्ष्मी मातेचे स्मरण न करणे. तसेच तुळशीजवळ दिवा न लावणे. अन्न बनवताना पॉझिटिव्ह विचार न करणे. मनामध्ये कायमस्वरूपी निगेटिव्ह भावना ठेवणे.
गुरुवार, शुक्रवार आणि पौर्णिमा, अमावस्या हे वार खास असतात. या दिवशी विशेष असे लक्ष न देता उपाय न करणे. कळकटलेले, खराब झालेले, मळकटलेले कपडे घालून देवाची पूजा करणे व मनाची शांती देखील स्थिर नसणे. अशा वेळी देवाची पूजा करणे. आपल्या घरात, मंदिरात किंवा इतर ठिकाणी गैरवर्तन करणे. प्राणी, पक्षी तसेच निसर्ग यांचा आदर न करणे. घरामध्ये तुळशीला पाणी न घालणं, दिवा न लावणं व तुळस सुकून देणे. घरामध्ये शुभ चित्र न लावता अशुभ चित्र लावणे. यामध्ये हिंसक प्राणी, रडणारी मुले किंवा युद्धाचे प्रसंग असलेले चित्र लावणे. सणावाराच्या दिवशी घरामध्ये भांडणे करणे तसेच शांतता न ठेवणे. घरामध्ये बनवलेले अन्न वाया घालवणे. आपल्या घरातील झाडांना पाणी न घालणे, झाडे सुकवून देणे. रोज उशिरा उठणे व उशिरा आंघोळ करणे. हातात घेतलेले काम कायमस्वरूपी अर्धवट सोडणे. कुटुंबातील सदस्यांचे नीट व्यवस्थित व्यवहार न ठेवणे. तसेच बोलणे देखील न करणे. जास्त स्वरूपामध्ये कर्जबाजारी असल्यासारखे जीवन जगणे. आपल्यापेक्षा मोठ्याचा आदर न करणे व त्यांचा सन्मान न करणे. या आहेत आपल्या रोजच्या जीवनातील चुका व आपण नीटनेटके वागत नसलेले व आचरणात असलेले विचार. हे विचार आजच बदला व लक्ष्मीमाता आपल्या घरामध्ये स्थिर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.